नमस्कार. मितालीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. बाजारात कैऱ्या यायला लागल्या की आपल्याला कैरीची डाळ म्हणजेच डाळीच्या कोशिंबिरीची आठवण होते. या कोशिंबिरीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन्स असतात. म्हणूनच कैऱ्या जेव्हा जेव्हा उपलब्ध असतील तेव्हा ही डाळ आवर्जून करावी. ही अगदी कमी साहित्यात आणि झटपट होणारी रेसिपी आहे. बघूया यासाठी काय काय साहित्य घ्यायचे. हरभरा डाळ 2 वाट्या, ही 4 तास पाण्यात भिजवून घेतलेली आहे. 2 वाट्या डाळ घेतली होती, ही भिजवल्यानंतर 3.5 वाट्या झालेली आहे. कैरीचा किस अर्धी वाटी, हिरव्या मिरच्या 2, तळणीची मिरची फोडणीत घालण्यासाठी 2, फोडणीसाठी तेल अर्धी वाटी म्हणजेच 4 टेबलस्पून, साखर 2 चमचे, मीठ चवीनुसार. ही भिजवलेली डाळ मिक्सरमधून काढून घेऊया. डाळ मिक्सरमध्ये वाटताना यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे. यामध्ये आता अर्धी वाटी कैरी जी घेतलेली होती त्यातील थोडी कैरी घालायची आहे आणि थोडी नंतर मिक्स करायची. यामध्येच हिरव्या मिरच्या पण घालायच्या आहेत. हे मिश्रण आता वाटून घेऊया. सगळी डाळ वाटून झालेली आहे. हे बघा, अशी जाडसरच डाळ वाटायची आहे. यामध्ये आता उरलेल्या कैरीचा किस घालायचा आहे. कैरी खूप आंबट असेल तर किस थोडा कमी घातला तरी चालेल. साखर घालायची आहे. चवीनुसार मीठ घालायचे. हे मिश्रण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता फोडणी करूया. फोडणीसाठी कढईत तेल घालायचे. तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्ही लगेच बघू शकाल. तेल छान गरम झालंय. यामध्ये आता मोहरी घालूया. हिंग अर्धा चमचा घालायचा आहे. या फोडणीमध्ये हिंग थोडा जास्त घालायचा, म्हणजे त्याची चव खूप छान लागते. डाळ अगदी खमंग होते. पाव चमचा हळद घालायची. तळणीची मिरची फोडणीत घालायची आहे. गॅस बंद करायचा आणि थोडा कडीलिंब घालायचा आहे. फोडणी आपली तयार झालेली आहे. ही आता डाळीवरती घालूया. ही कैरीची डाळ तुम्ही नक्की करून बघा. कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना, रिलेटिव्सना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. फोडणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. त्यावर आता गार्निशिंगसाठी थोडी कोथिंबीर घालूया. खाण्यासाठी तयार आहे मस्त खमंग कैरीची डाळ.